शहरात खळबळ उडविणाऱ्या परी बिंदी घर प्रकरणाला अखेर वाचा फुटलीये. गांधी रोडवरील या दुकानाआड सुरू असलेल्या अमानुष आणि विकृत कृत्यामुळे संपूर्ण शहर हादरलंय. महिलांवरील अत्याचाराचा सर्व स्तरावरून तीव्र निषेध होत असतानाच महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करत अतिक्रमणावर बुलडोजर चालविला आहे. या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. परी बिंदीघर नावाचे कॉस्मेटिक दुकान प्रत्यक्षात विकृती, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरणाच्या दबावाचे केंद्र असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. सिटी कोतवाली पोलिसांच्या माहितीनुसार पीडितेवर सन 2024 ते 2026 या कालावधीत सातत्याने अत्याचार करण्यात आले. पीडितेने अखेर धाडस करत तक्रार दाखल केली आणि या घृणास्पद रॅकेटचा पर्दाफाश केला. तक्रारीच्या आधारे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मोहम्मद आसिफ उर्फ बाबू मोहम्मद सलीम तेली आणि चंदू वानखडे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 7 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इम्रान खान, यासीन खान याला अटक करून 6 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याशिवाय आरोपी रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा मोहम्मद सलीम तेली यालाही बुधवारी अटक करण्यात आली असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पीडितेवर धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला होता. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शोषण करण्यात आल्याचा आरोप आहे. सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या अमानुष कृत्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.